इंद्रनाईगाव, तालुका जामखेड, जिल्हा अहिल्यानगर. माझ्या कथेचा विषय आहे परिवर्तन. एक गाव होते. त्या गावात एक शाळा होती. पण त्या शाळेत माणसे विमल गुटखा खायचे आणि विमल गुटखा खाऊन शाळेत थुंकायचे. एकदा सर त्यांना येता जाता तिथं हात जोडायचे. एकदा तर ते माणसं सरांना धक्का दिला. सर त्यांना काही बोलले नाही. एकदा ते माणसं सरांच्या तोंडावर थुंकले. ते विद्यार्थी रडू लागले तरी त्या सर त्यांना काही बोलले नाही. एकदा ते माणसं सरांनी दारू पिऊन शाळेत आले. मोठे मोठे आवाज करू लागले. ते विद्यार्थी घाबरले. पण सर म्हणाले, तुम्ही घाबरू नका, कारण ज्याचं त्याचं कर्माचं फळ त्याला मिळतंच आणि ते खरे झाले. एकदा सर शिकवताना ते माणसं सरच्या पायावर पडले आणि म्हणाले, सर आम्हाला माफ करा, कारण आम्ही तुम्हाला व विद्यार्थ्यांना त्रास दिला. सर म्हणाले, आम्हाला काही वाटलं नाही, कारण तुमच्याही मुलं शाळेत आहेत. त्या माणसांना आपलीच लाज वाटली आणि शाळेच्या कामाला लागले. बालवाडीच्या विद्यार्थ्याने एक वर्ग बांधला. 15 ऑगस्टला 26 जानेवारीला कोणी येत नव्हतं, तर सर्वजण येतात. हे काम करताना ते माणसं सरांच्या पाया पडले आणि म्हणाले, सर आपलेही विद्यार्थी कशातही चमकू शकतात आणि ते खरे झाले. हे विद्यार्थी गायन, कथाकथन, खो खो, कबड्डी अशात चमकू लागले. एवढेच नाही, ते विद्यार्थी मंथन, लक्षवेध, नवनीत, ब्रिटिश अशातही चमकू लागले. ते विद्यार्थी इस्रोला जाऊ लागले. तिथल्या शिक्षकांना खूप आनंद वाटला. शिक्षकांनी व विद्यार्थ्यांनी केलेल्या मेहनतचे पैसे त्यांनी ह्याच्या कामासाठी खर्चवले. ते अशा कामासाठी म्हणजे परिसर बाग, वर्ग व विद्यार्थ्यांसाठी वही, पेन, दप्तर, बूट, गणवेशाच्या कामासाठी खर्चवले. विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी लाल माती आणली. तिथले 4थीचे विद्यार्थी व 5वीचे विद्यार्थी 1ली 2रीच्या विद्यार्थ्यांना घ्यायचे. तिथले विद्यार्थी खूप हुशार झाले. तिथल्या शिक्षकांनी खूप मेहनत घेतली होती. ते तिथल्या त्या रामपूर शाळेचे खूप कौतुक केले. ती फक्त शाळा नाही, ती महाराष्ट्रातली एक नंबर शाळा झाली. तिथे 2 वर्ग बांधले. एका वर्गात 1ली, 2री, 3री आणि दुसऱ्या वर्गात 4थी, 5वी होते. ते किचन पण बांधले. 15 ऑगस्टला ज्याचा मंथन, लक्षवेध, नवनीत याच्यात नंबर येईल त्याच्या हाताने झेंडा फडकवला जायचा. त्या शिक्षकांसोबत व विद्यार्थ्यांसोबत फोटो काढू लागले. तेव्हापासून ती शाळा एक सुंदर शाळा झाली. धन्यवाद.